नमस्कार. तुम्ही बटाट्याचे वेगवेगळे पदार्थ तर खाल्लेच असतील, पण हा बटाटा फ्राय खाल्ला आहे का एवढं मला नक्की सांगा. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अगदी कमी साहित्यामध्ये इन्स्टंट असा तयार होणारा आपला बटाटा फ्राय या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे 3 मीडियम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याची साईज ठरवू शकता, त्याची क्वांटिटी ठरवू शकता. बटाट्यावरच्या साली काढून घेतलेले आहेत आणि बटाटे हे असे गोल गोल पीसमध्ये कट करून घेतलेला आहे. हा पदार्थ तुम्ही जर एकदा घरी बनवला तर सारखा बनवणार याची गॅरंटी मी देते. सगळे बटाटे हे असे स्लाइसमध्ये कट करून घ्यायचे आहेत. स्लाइसची जाडी जी आहे ती जास्त पातळही नको आणि जास्त जाडही नको, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच ठेवावी. बटाट्याचे काप हे पाण्यामध्ये ठेवायचे आहेत, नाहीतर ते लाल पडतील. बटाट्यावर कोटिंग करण्यासाठी मी इथे रवा घेतलेला आहे. रवा हा बारीक हवा, माझ्याकडे तो अवेलेबल नव्हता सो मी जाड घेतलेला आहे. अर्धी वाटी बारीक रवा, पाऊण वाटी इतकं कॉर्नफ्लॉवर, लाल तिखट 1 चमचा, थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ, बास इतकंच ते साहित्य. हे सर्व मसाले छान असे एकजीव करायचे आहेत, त्यामुळे जास्त चांगल्या पद्धतीने ते मिक्स करून घ्यायचं आहे. मसाले छान मिक्स करून झाल्यानंतर मी इथे तवा घेतलेला आहे, त्याच्यावरती मी तेल ओतलेलं आहे गरम करण्यासाठी. परंतु तुम्ही इथे पॅनचा वापर सुद्धा करू शकता. कोणतंही भांडं घ्या, फक्त ते पसरट असावं, कारण की आपण ते फ्राय करणार आहोत. आता तेल छान गरम झालेलं आहे. बटाट्याला छान हे आपण कोटिंग करून घेणार आहोत. सो बटाटे पाण्यामधून काढून थोडा 1 मिनिटासाठी कापडावरती ठेवायचे आणि नंतर त्याला छान असं सर्व बाजूने हे मसाले जे आहेत ते कोट करून घ्यायचे आहेत. मसाले हे छान कोट करून घ्या, याची दक्षता घ्यावी, म्हणजेच त्याला एक क्रंचीनेस येईल. तेल छान गरम झालेलं आहे आणि एक एक करून बटाट्याचे जे काप आहेत ते त्याच्यावरती सोडायचे आहेत. मी एका वेळी तेलामध्ये 5 ते 6 बटाट्याचे काप तेलामध्ये सोडलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त क्वांटिटी करू शकता. तेलाच्या क्वांटिटीनुसारच बटाट्याच्या कापचे प्रमाण ठरवावे, नाहीतर तेलाचे टेम्परेचर कमी होईल आणि बटाट्याचे काप हे तेलकट होतील. मी इथे मोठा रवा वापरल्यामुळे तो तेलामध्ये स्प्रेड झालेला आहे बऱ्यापैकी, सो तुम्ही बारीक रवाच वापरा. साधारणतः 5 ते 7 मिनिटांनंतर आपले बटाटा फ्राय हा तयार होतो. सो तो एक एक करून आपण काढून घ्यायचा आहे. हा बटाटा फ्राय तुम्ही साधा असा सॉस सोबत सुद्धा खाऊ शकता किंवा वरण भात केलेला आहे आणि त्याच्यासोबत सुद्धा तोंडी लावायला हा अगदी जबरदस्त लागतो. सो नक्की तुमच्या घरी ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की कशी झाली. तर रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन रेसिपीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, मजेत राहा.